माधवराव पाटील, दिलदार मित्र. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. माधवराव पाटील, दिलदार मित्र. माधवराव पाटलांचा आणि माझा परिचय उत्तमराव कांबळे यांच्यामुळे झाला. उत्तमराव कांबळे जरी सिनियर असले तरी गेली 20 वर्षे आमची उत्तम मैत्री आहे. मी उत्तमराव कांबळ्यांकडे नेहमीच अधूनमधून गप्पा मारायला जातो. आप्पाही तिथे येत असत. मग आमच्या विविध विषयांवरती गप्पा रंगत. विषय फार बारकाईनं समजून घ्यायची आप्पांची धाटणी होती. त्यांच्याकडं नैसर्गिकच एक अतिशय चांगली समज होती. त्यामुळंच माणसं ओळखून अक्षरशः शेकडोने माणसं त्याने उभी केली. त्यांच्या वैयक्तिक कामांना मदत केली. अनेकांचा कामधंदा उभा केला. त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांची तर गणतीच नाही. माधवराव पाटलांनी अनेक लोकांना मदत केली, परंतु चुकूनही मदतीचा उल्लेख त्यांनी कुणाकडे केला नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात यशापयशाचे प्रसंग आले, परंतु हे सगळं त्याने स्थितप्रज्ञ वृत्तीनं बघितलं. मिळालेली खासदारकी फक्त 13च महिन्यात गेली, पण त्याबद्दल त्याने कधीही हळहळ व्यक्त केली नाही. मी आणि उत्तमराव त्यांना पुन्हा इलेक्शन लढण्याकरता म्हणायचो, पण ते हसून उत्तर द्यायचे, अरे इलेक्शनला फार पैसा लागतो, त्यामुळं वैयक्तिक आयुष्यात अडचणी निर्माण होतात. त्यांचा मित्रपरिवार साहित्य, कला, व्यापार, उद्योग अशा सर्व क्षेत्रात होता. नाशिकमधल्या अनेक संस्था उभ्या करण्यात, त्यांची सतत प्रगती करण्यात, संस्थांच्या अडीअडचणीच्या काळात वैयक्तिक हानी सोसून मदत करायची, याच्याकडे त्यांचा कल होता. 12व्या लोकसभेचे ते सदस्य होते. जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक अध्यक्ष होते. जनलक्ष्मी बँकेच्या उभारणीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे ते अध्यक्ष होते. वसंत व्याख्यानमालेचे ते अध्यक्ष होते. सार्वजनिक वाचनालय नाशिकचे उपाध्यक्ष होते. रामकृष्ण परमहंस विद्यानिकेतन प्राथमिक शाळा फुलेनगरचे संस्थापक अध्यक्ष होते. माधवराव पाटलांनी अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून नोकरी करून त्यानंतर सहकार चळवळीत सहभागी होऊन राज्य पातळीवरचं सहकार चळवळीचं नेतृत्व केलं. आधार आश्रम संस्थेचे ते 10 वर्षापेक्षा जास्त काळ अध्यक्ष होते. अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं त्यांनी शेअर मार्केटमधलं आपलं ज्ञान वृद्धिंगत केलं होतं आणि या क्षेत्रात ते अनेकांना मार्गदर्शन करत असत. त्यांच्याकडं गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करायची हा त्यांचा स्वभाव होता. प्राचार्य बर्वे एक आठवण नेहमी सांगायचे. के वाघ या संस्थेला एकदा पगारासाठी निधीची अडचण होती. ते माधवराव पाटलांना भेटले. माधवरावांनी प्राचार्यांना बँकेत यायची आवश्यकता नव्हती असं सांगितलं आणि लगेच निधीची सोय केली. गावातल्या जवळजवळ प्रत्येक संस्थेचा हाच अनुभव आहे. माधवराव पाटलांनी लोकांवर विश्वास ठेवून उदार हस्ते संस्थांना केलेल्या मदतीमुळं नाशिकमधल्या कितीतरी संस्था उभ्या राहिल्या आणि त्यांच्या अडचणीचा काळ माधवरावांमुळं दूर झाला. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसणाऱ्या परंतु कर्तबगार माणसाच्या कर्तृत्वाला हातभार लावणं, त्याला उभं करणं, यात माधवरावांचा हातखंडा होता. 2019 साली डिसेंबर महिन्यात आम्ही राजश्री शाहू पुरस्कार वितरण समारंभ घेतला होता. त्या समारंभाला माधवराव पाटील प्रकृती फारशी बरी नसतानाही आले. 2 तास थांबले, छान बोलले. इतक्या उमद्या वृत्तीचा माणूस मी बघितला नाही. नाशिकचं गावपण टिकवून ठेवण्यासाठी
त्यांचा सतत प्रयत्न होता. 2 जुलै 2020ला माधवरावांच्या जाण्यानं नाशिककरांनी एक आधारवड गमावलेला आहे. आप्पांना भावपूर्ण आदरांजली. माधवराव पाटील, दिलदार मित्र. व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. त्यांचा मोबाईल नंबर 9511859939. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.